दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या करताना मॉरिसनं अंगरक्षकाची बंदूक वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मॉरिसचा मिश्रा नावाचा अंगरक्षक आहे आणि या मिश्राकडे असलेली परदेशी बनावटीची बंदूक मॉरिसनं वापरली अशी माहिती पोलिसांनी दिली। ही बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिकचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। आता या सगळ्या गोळीबारा प्रकरणी महत्त्वाचे अपडेट हाती येऊ लागलेले आहेत। अभिषेक घोसाळकर यांची हत्या करताना मॉरिसनं जी बंदूक वापरलेली होती ती त्याच्या अंगरक्षकाची असल्याची माहिती आता पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। मॉरिस याचा मिश्रा नावाचा अंगरक्षक आहे आणि त्याच्याकडचंच हे पिस्तूल असल्याचं समोर येत आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अल्पेश करकरे आपल्या सोबत आहे। अल्पेश, ज्या मिश्राकडे ही परदेशी बनावटीची बंदूक होती ती मॉरिसनं आता वापरल्याची माहिती समोर येते, याबद्दल काय माहिती दिली आहे पोलिसांच्या सूत्रांनी? अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणामध्ये आता नुकतीच एक अपडेट हाती आली आहे। अभिषेक घोसाळकर याची हत्या करताना मॉरिस हा जो समाजसेवक, स्वयंघोषित समाजसेवक आहे, त्यांनी स्वतःच्या अंगरक्षकाची बंदूक वापरल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे। मॉरिसचा मिश्रा नावाचा एक अंगरक्षक होता। या मिश्राकडे असलेली परदेशी बनावटीची बंदूक मॉरिसने हा गोळीबार करताना वापरली आहे। तसेच स्वतःवर देखील ज्या वेळेला गोळीबार केला त्यावेळेला देखील हीच बंदूक होती का याचा तपास पोलीस सध्या करतायत। या संदर्भात आता पोलिसांनी ही बंदूक ताब्यात घेतलेली आहे। तसेच आता नुकतीच अपडेट मिळते त्यानुसार मिश्राला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत कन्फर्म केलेलं नाही। या प्रकरणाचं पोलीस हे अधिक तपास करत आहेत। MHB पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। मात्र तो गुन्हा क्राईम ब्रांच कडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि क्राईम ब्रांच वेगवेगळ्या अँगलने हा तपास सध्या सुरू आहे आणि त्यामध्येच ही एक महत्त्वाची अपडेट आहे। दीपक, मिश्रा याची पार्श्वभूमी काय राहिली आहे, काही कळू शकलंय? अंगरक्षकाचं काम गेल्या काही वर्षांपासून करत आहे। आता हा जो मिश्रा नावाचा अंगरक्षक आहे त्या अंगरक्षकाचेच बॅकग्राऊंड शोधण्याचं काम सध्या क्राईम ब्रांच युनिट करत आहे। हा मिश्रा जी बंदूक वापरत होता त्याचा परवाना त्याच्याकडे होता का हा देखील तपास सध्या पोलीस करतायत। मात्र विना परवाना मॉरिसने ही बंदूक वापरली आहे, त्यामुळे या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि त्या संदर्भात पोलीस त्याची कारवाई पुढील करतील। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।